नमस्कार. मी डॉक्टर प्रमोद हेमराज पाटील. मी भडगाव आणि पाचोरा या ठिकाणी वैद्यकीय व्यवसाय करतो. लीलावती मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सामाजिक कार्यात सतत काम करत असतो. मी नगरसेवक म्हणून भडगाव येथे काम केलेलं आहे. मला संदर्भात उमेदवारी करावीशी वाटली याचं कारण मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. गेल्या 3 पंचवार्षिकपासून या लोकसभा मतदारसंघामध्ये बहुजन समाजाचा जी उमेदवारी दिली जाते त्यांना कलंकित करून त्यांचा बळी घेतला जातोय आणि याच्यामुळे या बहुजन समाजामध्ये प्रचंड असंतोष असा निर्माण झालेला आहे. कारण या नेत्यांना बदनाम करून षडयंत्र रचून आणि त्यांची उमेदवारी कापली जाते आणि नवीन उमेदवाराला दिली जाते. याच्याने या लोकसभा मतदारसंघाचा हा एक प्रकारचा अपमान आणि त्यांची ह्या मतदारसंघाचा जणू काही कोणी मक्तेदारी केली आहे अशी कुठलीतरी अदृश्य शक्ती इथे काम करते आणि जेव्हा वाटेल तेव्हा कोणाची उमेदवारी कापायची, जेव्हा वाटेल त्याला बदनाम करून त्याचा बळी घ्यायचा, असं चालू असल्यामुळे मला असं वाटतं की या प्रवृत्तीच्या विरोधात आपण लोकसभा उमेदवारी करावी म्हणून मी आपल्यासमोर आलेलो आहे. तसंच जे लोक वयाच्या 18 वर्षापासून पक्षामध्ये काम करतात तर म्हातारे होईपर्यंत ते पक्षाचा झेंडा आणि पक्षाच्या सगळे काम करण्याचं कार्य करत असताना इतर पक्षातले विरोधी पक्षातले आयते उमेदवार ईडी सीबीआयच्या दाग दाखवून राज्याच्या राजकारणात चालू आहे त्याच्यामुळे हेच कार्यकर्ते अहोरात्र रक्ताचं पाणी करून पक्षाच्या वाढीसाठी काम करत असतात आणि यांना कुठल्याही प्रकारची उमेदवारी इथं दिली जात नाही. म्हणून या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड नाराजी निर्माण झालेली आहे. त्यानंतर जळगाव लोकसभा मतदारसंघ ही कोणाची मक्तेदारी नाही. कोणीतरी सांगेल आणि त्यांनी प्यादे चेंज बदल करत राहायचे. याच्यामुळे बदनामी ही लोकसभा मतदारसंघाची वारंवार होत असताना दिसून येत आहे. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस ह्या स्मिताताईंनाच तिकीट त्यांनी दिलं होतं आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून अर्ध्या रात्री यांचं तिकीट कापण्यात आलं होतं आणि उन्मेष दादांना तिकीट दिलं होतं. आणि असं असताना या गेल्या 5 वर्षामध्ये असं काय घडलं की 5 वर्षामध्ये स्मिताताईंनी काही सामाजिक काम केली की त्यांना पक्षाला उमेदवारी द्यावी लागली. ठीक आहे, त्यांनी पक्षांतर्गत काही कामं केली असतील तो त्यांचा पक्षांतर्गतचा विषय असेल. मागच्या काळामध्ये आपण ज्या वेळेला स्मिताताईंच्या संदर्भातला विषय निघाला म्हणून सांगतो की BS पाटील सारखे प्रतिष्ठित व्यक्तींना आपण स्टेजवर मारहाण करताना या सगळ्या घडामोडी आपण सगळ्यांच्या साक्षीने बघितलेल्या आहेत. या जळगाव जिल्ह्याने अनेक मंत्रीपद दिली, अनेक लोकांना मोठं केलं. जळगावची ही बहुजन समाजाची जनता ही या नेत्यांच्या मागे उभे राहून यांना मोठं करण्यामध्ये यांनी मोठं योगदान दिलेलं असताना हा जळगाव जिल्हा उपेक्षित का राहतो याचं मला उत्तर पाहिजे. शेती आणि शेतमजुरी करणारा जवळपास 80% वर्ग ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये असताना देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आजपर्यंत कुठलाही स्टँड घेताना आपल्याला दिसलेलं नाही. तसंच या जिल्ह्यामध्ये केळी आणि कापूस हे सर्वाधिक पिकवणारं पीक असल्यामुळे आपण इथून हे गुजरातला निर्यात करतो. परंतु असं का एवढ्या दिवसामध्ये या 30-35 वर्षाच्या कालखंडामध्ये अशी प्रक्रिया करणारी एखादी इंडस्ट्री या ठिकाणी का तयार झाली नाही याचं उत्तर आपल्याला पाहिजे. आणि विरोधात असताना आजचे जे मंत्री साहेब आहेत विरोधात असताना यांनी कापसाला 11,000 रुपये भाव मिळावा म्हणून आंदोलन केलं होतं, आमरण उपोषण केलं होतं. मग तेच मंत्री असताना 3 4 वेळा मंत्रीपद असताना ते या कापसाच्या सोयाबीनच्या पिकासाठी का लढताना दिसत नाही हा माझा प्रश्न आहे. विरोधात आणि पाडळसे धरणाचा 20 वर्षापासूनचा हा प्रकल्प चालू आहे का सवगतीने निधी अभावी. याच्यामध्ये कोणी दुजाभाव करतोय का? कारण की हे पाणी गुजरातचं पाणी अडवलं जाणार अशी काही त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्या
त्यामुळे या लोकसभा मतदारसंघाचा जो बॅकलॉग भरून निघत नाहीये. त्याच्यासारखे अनेक प्रकल्प आहेत. आता 30 वर्षापासून मी बलून बंधाऱ्याचा प्रकल्पाचा ऐकतोय, परंतु 30 वर्षामध्ये याच्यावर कोणताही निर्णय झालेला नाही किंवा हे रेंगाळलेलं काम आहे. याच्या मागे नेमकं कोणते म्हणजे या लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार आणि मंत्रिपद आपण का मोठे करायचे, हा माझा मोठा प्रश्न आहे. या मतदारसंघात कुणी अशी शक्ती असेल आणि ती म्हणत असेल की या लोकसभा मतदारसंघामध्ये दगड जरी दिला तरी आम्ही निवडून आणू, तर अशी मस्ती ही या लोकसभेच्या बहुजन समाजाच्या जनतेच्या जोरावर आपण करत आहात. तर तुम्ही त्या जनतेला मूर्ख समजण्याचा प्रयत्न करू नका, कारण की जनता सुसंस्कृत वारसा असलेली जनता आहे. ती तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि या अशा अनेक कारणांमुळे आणि अशा अनेक प्रवृत्तींच्या विरोधामध्ये जे या लोकसभा मतदारसंघाला बदनाम आणि उपेक्षित ठेवण्याचे काम करत आहेत, अशा शक्तीच्या विरोधात आपल्याला लढावं असं वाटत असल्यामुळे मी माझी उमेदवारी करत आहे. नमस्कार. प्रश्न अतिशय महत्वाचा आहे, कारण की जसं वडलं पार्जित जशी शेती किंवा अनेक व्यवसाय केले जातात, तसं राजकारणात सुद्धा आज बघायला आपल्याला मिळत आहे. आणि याच्याने लोकशाही किंवा आपल्या लोकशाहीने जे मूल्य आहेत ते कुठेतरी एक सर्वसामान्य लोकांपासून लांब चाललेले आहेत, असं मला वैयक्तिक माझं प्रतिक्रिया आहे. कारण की या सिस्टीममध्ये जोपर्यंत सुज्ञ आणि जाणकार लोक या पॉलिटिक्समध्ये भाग घेत नाही, तोपर्यंत हे असं चालूच राहणार. राजा का बेटा राजा बनेगा ही म्हण पहिल्यापासून चालत आलेली आहे आणि निश्चितच ही कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे. कारण की सर्वसामान्य घरातून आलेले सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे. कारण की ते लोक रक्ताचं पाणी करून आणि दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करून ह्या पक्षाच्या वाढीसाठी आणि पक्षाच्या फायद्यासाठी प्रत्येक पक्षामध्ये असे कार्यकर्ते हे लढत असतात, परंतु त्यांना कुठं न्याय देताना काही बघितलं जात नाही. ही एक मोठी शोकांतिका. राष्ट्रवादीच्या 2 गटांबद्दल सेना आणि सेनेचे 2 गट पडल्यामुळे जी एक संभ्रम जो लोकांमध्ये आहे तो बऱ्यापैकी मोठा संभ्रम असल्यामुळे निश्चितच याचा लोकांच्या माध्यमातून याच्या निवडणुकीवर परिणाम होणार आहे, 100% सत्य आहे. राष्ट्रवादीचंही तसंच. सेम राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना असो किंवा भाजप असो, या अस्तित्व टिकवण्यासाठी लढताय का लोकशाही? निश्चितच त्यांनी पक्ष टिकवण्यासाठी ते लढत आहे, पण त्यांनी लोकशाही टिकावी म्हणून लढावं असं सर्वसामान्य जनतेमधून प्रतिक्रिया उमटतात. आता मतदारांना शेवटचा संदेश काय आहे? मतदान कोणाला करायला? लोकांनी आपला नेता निवडताना त्यांनी आपल्यातला माणूस आणि जो 24/7 अवेलेबल राहील, जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देईल, स्वतःचे घर भरण्यापेक्षा त्याला जनतेच्या समाजसेवेची आवड असेल आणि अतिशय चांगला सज्जन सुज्ञ आणि सुशिक्षित उमेदवार असेल, त्यालाच लोकांनी मतदान करावं असं मी जाहीर आवाहन करतो.